की न्यूज भारत। मैं हूं आपके साथ इशिता। वक्त हो गया महाराष्ट्र बुलेटिन का। इस बुलेटिन में बात करेंगे जालना की, जहां कोठारा बाजार में मानसिक रूप से विक्षिप्त महिला से हुआ बलात्कार। आगे बात होगी नांदेड़ की, जहां साइफल शिविर में स्टोन क्रशर पर अवैध गौण खनिज उत्खनन जारी। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से बात करेंगे। जालना जिले के भोकरदन तहसील के कोठरा बाजार गांव में घटना हुई, जिसमें एक मानसिक रूप से विक्षिप्त महिला जो खेत में गई थी, उसके साथ 3 लोगों ने बारी बारी से बलात्कार किया। आरोपी ने उसे किसी को बताने पर जान से मारने की धमकी दी। वही घटना का खुलासा 8 दिन बाद हुआ, जब भतीजे ने अपने चाचा को बताया। इस मामले में मानसिक रूप से विक्षिप्त महिला के पति की शिकायत के आधार पर सद्दाम खान, अजमेर खान पठान, सादिक खान, शरीफ खान पठान, फारूक खान, जिलानी खान पठान के खिलाफ मामला दर्ज किया गया है। तीनों को गिरफ्तार कर लिया गया है और तीनों को 3 दिन की पुलिस हिरासत में भेज दिया गया है। जालना से सी न्यूज संवाददाता योगेश काकफले की रिपोर्ट। वाशिम जिले के अनसिंह के पास बाबुल गांव के युवक अनिकेत सद्दू का कुछ दिन पहले अपहरण कर लिया गया था। जिला पुलिस अधीक्षक अनुज तारे ने कहा कि बाबुल गांव क्षेत्र शिविर में शव मिला था और पुलिस ने इसकी जांच की और आरोपी को गिरफ्तार किया है। जिला पुलिस अधीक्षक अनुज तारे ने कहा कि आरोपी ने अपराध पूर्व वैमनस में किया है। वहीं आगे का तपास अनासिंह पुलिस स्टेशन के थानेदार पीआई चोरे कर रहे हैं। अनिकेत सादुडे हा बाबुळगावचा 14 वर्षीय मुलगा अपहृत झाल्याची माहिती मिळालेली होती। त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि 9 दिवसांनंतर त्याची आज डेड बॉडी बाबुळगाव शहर शिवारात मिळालेली आहे। या प्रकरणात 2 आरोपी प्रणय पद्माने आणि शुभम लिंगळे दोन्ही 20 वर्ष यांना अटक करण्यात आलेली आहे। हे प्रणय याच्यामध्ये मुख्य सूत्रधार असून शुभमने त्याला मदत केलेली आहे। प्रणयनी पूर्व वैमनस्यातून केलेला हा प्रकार आहे अशी त्याची कबुली दिलेली आहे आणि याच्यामध्ये मर्डर हे किडनॅपिंगच्या अर्ध्या पाऊण तासातच झालेलं आहे। किडनॅपिंगची जी नोट आम्हाला मिळाली होती, 5 पानीचे पत्र मिळालं होतं, ते पोलिसांची दिशाभूल करण्याकरता तिथे टाकण्यात आलं होतं। त्याच्यामुळे आज हा तपास आता उघड झालेला आहे, डिटेक्ट झालेला आहे आणि याच्यात आता पुढील तपास पीआय चोरे अनसिंग पोलीस स्टेशन हे स्वतः करत आहे। धन्यवाद। सर मारलं कसं म्हणजे दगडाने कशाने? त्याला गळा दाबून मारण्यात आलेला आहे। सर डेड बॉडी जळालेल्या अवस्थेत असल्याची चर्चा सुरू आहे। नाही, डेड बॉडी नाही आहे, त्यांनी जे कपडे वगैरे घातले ते जळाले, बॉडी काही रोल नाही। महाराष्ट्र सी न्यूज संवाददाता नागेश अवचार की रिपोर्ट। माहौर तालुका के साइफल शिविर में स्थित स्टोन क्रशर पर काला पत्थर और मुरुम का अवैध उत्खनन किया जा रहा है। साइफल शिविर में कई खड़ी क्रशर प्लांट अवैध रूप से संचालित हो रहे हैं। बता दें, इन क्रशर प्लांट्स के लिए बड़े पैमाने पर पत्थरों का उत्खनन किया जा रहा है। अवैध उत्खनन के लिए संबंधित लोगों ने करोड़ों रुपए की मशीनरी लगा रखी है, लेकिन इन मशीनों को स्थापित करने से पहले महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडल और जिला गौर खनिज विभाग से अनुमति ली गई थी या नहीं, ये सवाल नागरिकों द्वारा उठाया जा रहा है। कहा जाता है कि कुछ अधिकारियों की मिलीभगत से ये मशीनरी प्लांट बिना किसी रोक टोक के संचालित हो रहे हैं। इस पूरे मामले से राजस्व विभाग का कामकाज भी संदेह के घेरे में है। माहौर तालुका के साइफल शिवार में क्रशर मालिकों की मनमानी के चलते अवैध उत्खनन लगातार जारी है। व्यवसायी मशीनरी लगाकर पहाड़ों का अंधाधुंध कटाव कर रहे हैं। वहीं पहाड़ों में ब्लास्टिंग कर काले पत्थर और मुरम की अवैध रूप से चोरी की जा रही है। पर्यावरण प्रेमियों ने आशंका जताई है कि इस अवैध उत्खनन के कारण भविष्य में पहाड़ों के धंसने का खतरा बढ़ सकता है, जो कि एक गंभीर स्थिति है। साइफल शिवार में स्थित क्रशर मालिक विभिन्न स्रोतों से धन जुटाते हैं और सड़क निर्माण कार्यों के लिए अवैध रूप से पहाड़ तोड़कर ब्लास्टिंग के जरिए काले पत्थर और मुरुम की चोरी करते हैं। स्टोन क्रशर से बड़े पैमाने पर पहाड़ों को तोड़कर पत्थरों और मुरुम की तस्करी की जाती है, जिससे करोड़ों रुपए का आर्थिक लेन देन हो रहा है। वहीं राजस्व विभाग को नाम मात्र की अनुमति दिखाकर औपचारिकता पूरी की जाती है, थोड़ी सी रॉयल्टी जमा करवाई जाती है, लेकिन हकीकत में करोड़ों रुपए मूल्य के मुरुम और पत्थरों का अवैध उत्खनन और व्यापार किया जाता है। वहीं कुछ राजनीतिक नेताओं, अधिकारियों और कार्यकर्ताओं के संरक्षण में ये अवैध उत्खनन धड़ल्ले से चल रहा है। उत्खनन करने वाले और संबंधित अधिकारियों के बीच वाहन से माल ढुलाई के लिए भी दरें जो होती हैं वो तय निर्धारित होती हैं, ऐसी चर्चाएं चल रही हैं। नांदेड़ से सी न्यूज संवाददाता गणेश की रिपोर्ट। जिला सामान्य अस्पताल और अन्य स्वास्थ्य केंद्रों में इलाज के लिए भर्ती आदिवासी मरीजों के रिश्तेदारों को सरकार के निर्णय के अनुसार मुफ्त भोजन उपलब्ध कराया जाता है। हालांकि चूंकि मेडिकल कॉलेज नंदुरबार पिछले 1 वर्ष यानी जनवरी 2023 से जनवरी 2024 से खाद्य आपूर्तिकर्ताओं के बिलों को लंबित रख रहा है, इसलिए ये खाद्य आपूर्ति 21 मार्च 2025 से बंद कर दी जाएगी।
सरकारी निर्णय के बावजूद आदिवासी मरीजों के परिजनों के साथ अन्याय हो रहा है। वही 14 जून 1994 के सरकारी निर्णय के अनुसार जनजातीय उपयोजना के अंतर्गत रोगी के एक रिश्तेदार को निःशुल्क भोजन उपलब्ध कराने का प्रावधान है। इसके लिए मुंबई की एजेंसी MDM एंटरप्राइजेस भोजन की आपूर्ति कर रही है। आपूर्तिकर्ता के बिल को मंजूरी नहीं दी गई है क्योंकि मेडिकल कॉलेज और अनुसंधान विभाग मुंबई ने इस योजना के लिए तकनीकी अनुमोदन से इनकार कर दिया है। परिणाम स्वरूप आपूर्तिकर्ता ने वित्तीय घाटे से बचने के लिए 21 मार्च से रिश्तेदारों को भोजन की आपूर्ति बंद करने का निर्णय लिया है। इसका सीधा असर मरीजों के रिश्तेदारों पर पड़ेगा और उन्हें भूखे रहना पड़ेगा। इससे जनजातीय समुदाय के नागरिक सरकार की पात्रता योजनाओं से वंचित हो जाएंगे और उनकी बुनियादी ज़रूरतें प्रभावित होंगी। वहीं आदिवासी संगठनों की मांग है कि प्रशासन तुरंत इस ओर ध्यान दे और इस योजना में आ रही बाधाओं को दूर करे ताकि उचित कार्रवाई हो और आदिवासी मरीजों के परिजनों को उनका हक का लाभ मिल सके। आज रोजी डीन सरांना इथं आम्ही भेटायला आलो होतो, पण डीन सर काही कारणास्तव बाहेर गेले असल्यामुळे ज्यांच्याकडे चार्ज दिला गेला होता त्यांच्याशी आमचा संवाद साधला गेला। आज सकाळपासून ज्या कंपनी अंतर्गत जे जेवणाचा जो कॉन्ट्रॅक्ट दिला गेलेला होता तो त्यांनी चालवला बरेच वर्षापर्यंत, पण आजपासून तो फक्त पेशंटला जेवण देणार होते। पेशंटला सकाळपासून त्यांनी जेवण दिलं, नाश्ता दिला, चहा दिला, पण पेशंटच्या नातेवाईकांना चहा नाही, जेवण नाही, नाश्ता नाही, काहीच नाही। एका गोष्टीचं मला खूप खरं वाईट वाटलं, 5-6 वर्षाची मुलगी ती तिथं काय म्हणतात भांडे घेऊन उभी आहे, तिला जेवण दिलं गेलेलं नाही आहे। हे माझ्यासाठी नंदुरबार जिल्ह्यासाठी एक खरंच एकदम मनाला म्हणजे हादरून देणारी घटना आहे का हा आदिवासी जिल्हा आहे। आदिवासी जिल्ह्यामध्ये नातेवाईकांना कधी जेवण दिलं जाणार नसेल, अतिदुर्गम भाग आहे, जसं तोरमा झाला, दडगाव झालं किंवा नवापूर पट्टा झाला, तर कमीत कमी धुळे जिल्ह्यातले पण काही पेशंट इथे येत असतात, जसं सीझरचं आहे, ॲक्सिडेंटचं किंवा अदर पेशंट, त्यांना म्हणजे पेशंट सकट नातेवाईकांना जेवण देणं खूप गरजेचं आहे। अतिदुर्गम भागातला व्यक्ती जेव्हा नंदुरबारच्या ठिकाणी येतो तो काही त्याला नंदुरबार शहर जे आहे ते 5-6 किलोमीटरच्या अंतरावर आहे, तो जेवण घ्यायला कुठे जाणार आहे हा प्रश्न इथं निर्माण झालेला आहे। वरच्या शासन लेवलच्या स्तरावरती उपसंचालक असेल, आरोग्य विभाग असेल किंवा आदिवासी डेव्हलपमेंट पण हे विभाग असतील, तर यांनी तात्काळ याच्यात लक्ष घालावं आणि रात्रीचं जेवण नातेवाईकांना देण्यात यावं। नाही देण्यात आलं तर मी आज तर हा डेंगारा घेऊनच इथं बसलेली, कारण मला देखील बरं नाही आहे। पण आज 5 वर्षाच्या मुलीला जेवण न देणं म्हणजे हे नंदुरबारसाठी खूप मोठी एक घटना आहे, कारण की आज लहान मुली जे येतात, आई वडिलांसोबत येत असतात, नातेवाईक येत असतात, वृद्ध लोक येत असतात, हे जेवण देणं खूप गरजेचं आहे। कारण की मधोमध म्हणजे एकदम गावाच्या बाहेर नंदुरबार ग्रामीण रुग्णालय आहे, मेडिकल कॉलेज आहे, तर या ठिकाणी कधी नातेवाईकांना जेवण दिलं जात नसेल तर याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। आणि जे नंदुरबारचे प्रतिनिधी आहे यांनी देखील याच्यामध्ये तात्काळ दखल घ्यावी ही नम्र विनंती मी त्यांच्याकडे करत आहे। संचालक यांनी देखील याच्यामध्ये तात्काळ रिझल्ट देण्यात यावा। या 2 लोकांच्या भांडणामध्ये सर्वसामान्य रुग्णांचे हाल होत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। 4 दिवसापासून ॲडमिट आहे आणि नातेवाईकांना म्हणजे जेवण आज तर सकाळी चहा नाश्ता काही दिलं नाही नातेवाईकांना। मग ते आता हा एवढंसं पोरगं आहे, याला कुठून आणायचं काय, आणि आम्ही श्रावणीहून आलोय, म्हणजे तिथे मग रोज जायला यायला पण हे नाही होत आणि या लहान पोरांना सोडून गावाला म्हणजे हेच आहे, म्हणून म्हटलं इथे आले तर त्यांना जेवण द्यायला पाहिजे नातेवाईकांना। पहिले मिळत होतं, पहिलं मिळत होतं, मग आता बंद केलंय। किती दिवसापासून? आजपासून बंद केलंय। सकाळी चहा नाही, नाश्ता नाही, काहीच दिलं नाही। आणि काय नाव तुमचं? वडवी। मी मोहनदास महाले DM कंपनीचा मॅनेजर म्हणून काम बघतोय। तर आम्हाला आजपासून नातेवाईकांचं जेवण बंद करण्याचे आम्ही बंद केलेले आहे कंपनीने, कारण आम्ही 7 दिवसापूर्वी त्यांना एक पत्र दिलं का आमच्या 1.5 वर्षापासून बिल पेंडिंग आहे। तसेच इथले डीन आहेत डॉक्टर संजय राठोड सर, त्यांना सांगितलं, पण त्याच्यावरती कोणतंही त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन किंवा कुठलं तोंडी सुद्धा काही असं आश्वासन दिलेलं नाही। त्याच्यामुळे आजपासून जे आहे आम्ही ती सेवा बंद करतोय आणि नातेवाईकांना आम्ही जेवण आजपासून आमच्या आदेशाप्रमाणे आम्हाला आदेशवरून दिल्याने आम्ही नातेवाईकांना जेवण देत नाही। फक्त झाला तो आदेश? किती दिवस झाले? जे
पहिले जर असं नव्हतं, पहिल्या जशाच्या तशा सेवा होत्या. गव्हर्नमेंटने ज्यावेळेस वर्ग झालं, सिव्हिल हॉस्पिटल मेडिकल कॉलेजकडे वर्ग झालं, त्यावेळेस JR जशाच्या तशा सेवा वर्ग केल्या जातील अशा पद्धतीचे आदेश होते. पण डीन साहेबांनी एक मध्यंतरी एक आदेश काढलाय त्यांच्या लेवलवरती. डॉक्टर संजय राठोड सरांनी एक आम्हाला आदेश दिले का त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला नातेवाईकांना जेवण देता येईल अशा पद्धतीने आम्हाला पत्र दिलेलं आहे. आणि आम्ही त्यांना समजून सांगितलं का इथे काही आदिवासी बहुल जिल्हा असल्यामुळे काही उद्रेक उद्भवतील, परंतु त्यांनी कुठलाही ह्या चर्चा करूनही कुठलाही आम्हाला लेखी किंवा तोंडी असं आश्वासन दिलं नाही. आणि आम्ही तसं 7 दिवसापूर्वी एक त्यांना पत्र दिलं. ते पत्रामध्ये तसेच आम्ही कलेक्टर साहेबांना एक पत्र दिलेलं आहे, तसेच पोलीस स्टेशनला एक पत्र दिलं का इथल्या लोकप्रतिनिधींना पत्र दिलं का नातेवाईकांसाठी जेवण आम्ही बंद करतो. तर याचं काही वाईट परिणाम जरी झाला तर याला कंपनी जबाबदार राहणार नाही, तर याला सर्वस्वी जबाबदार इथले डीन साहेब हे राहतील किंवा इथलं प्रशासन राहील. आम्ही आमची कंपनी म्हणून इथले ह्या विषयासाठी कुठलाही विषय जबाबदार राहणार नाही. विनंती तेवढी. माझे नाव आहे प्रशांत प्रकाश सोनवणे. मी राहणार अंमनेर तालुका अंमनेर, जिल्हा जळगाव. माझी समस्या ही आहे की पेशंटसोबत एक व्यक्तीला जेवण पाहिजे होतं. आमच्याकडे थोडेफार पैसे आहे तर आम्ही भागून घेणार, तर आम्ही गेल्यानंतर थोडंसं गरीब परिस्थितीवाले येणार, ते काय करणार बरं? किती दिवस झाले तुम्हाला इथं? आम्हाला इथं 5 दिवस झाले. 4 दिवस मिळाले जेवण, पण आज व्यक्तीला मिळालं नाही. आमची सेवाला पण द्यायला पाहिजे पेशंटसोबत. अंगाच्या कपड्यावर आलो आहे आम्ही. नंदुरबार से सी न्यूज़ संवाददाता शेख फहीम मोहम्मद की रिपोर्ट। महाराष्ट्र विधान भवन शपथ समारोह। भाजपा प्रदेश महासचिव संजय केनकर ने आज सदन में महाराष्ट्र पद की शपथ ली। महाराष्ट्र के प्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश बावनकुळे जी, कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चौहान सहित वरिष्ठ नेताओं ने भरोसा जताया है, उसे साकार करने का प्रयास। संभाजीनगर से सी न्यूज़ संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। फिलहाल इस बुलेटिन में बस इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।